तर आज आहे 4था दिवस आणि बघा आज आता आम्ही चाललोय पन्ना नॅशनल पार्कला वाघ बघायला, म्हणजे जंगल सफारीला चाललोय. हे बघा सगळे आता रेडी झालेत. हे बघा ऑलमोस्ट सगळेच रेडी झालेत. हे बघा बाहेर पण बघू शकता तुम्ही, पब्लिक रेडी आहे. पब्लिक फक्त मॅमची वाट बघतोय. मॅम आला की आता निघायचं. गणपती बाप्पा आवाज बसलाय सगळ्यांचा. शुभ सकाळ मंडळी. तर आम्ही आता चाललोय जंगल सफारीला पन्ना नॅशनल पार्कला. तर तिकडे काय काय बघणार आहे? ही बकरी बघणार आहे. तिला बकरी बघायची आहे. तुला हत्ती, बकरा, कुत्रा, मांजर, हत्ती, बुट्टी, गाढव बघायचं आहे तिला. स्वतः एक गाढ हवे. संवेदला काय बघायचं आहे? ते घोडा. तुला काय सगळं. बरोबर 4:30 वाजता हॉटेलवरून निघून आम्ही पोचलो 5:30 वाजता पन्ना नॅशनल पार्कच्या मेन एंट्रन्स गेटवर. साडेपाच वाजता गेटवर पोचून 1.5 तास वाट बघितल्यानंतर फायनली 7 वाजता आमच्या सफारीला सुरुवात झाली. तर मित्रांनो आमची सफारी सुरू झाली आहे. आमचा ब्लॉग पण सुरू झाला. ही आमची टीम आहे. ब्लॉग एडिट नाही होते, फक्त नेटवर्क नाहीये. एकच ब्लॉग तर इथं आमचे गाईड आहेत, हे आमचे ड्रायव्हर आहेत आणि आम्ही बसलोय जिप्सीमध्ये. एका छोट्या पोरीला पण आणलं. गाईडच्या माहितीनुसार हे होतं पन्ना नॅशनल पार्कमधलं सर्वात मोठं पाणवड्याचं ठिकाण. काही वेळानंतर जंगल सफारी करताना रंगत येऊ लागली. सकाळी कोवळ्या उन्हामध्ये सफारी करण्याचा हा अनुभव काही वेगळाच होता. पुढे पुढे जात असताना नवीन नवीन प्राणी समोर येत होते आणि आम्ही एक प्रकारचे प्राणी होतो, ती गोष्ट वेगळीच. सफारी सुरू करून जवळपास अर्धा तास झाला, पण अजून वाघ दिसला नाही. वाघ कुठे गेलाय काही माहिती. आम्ही वेगळे वाघ होते, गोष्ट वेगळी. दुसरा वाघ पाहिजे, दुसरा 4 पायाचा वाघ पाहिजे. काय हरू 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 गाँव के आ जाते हैं. ये बफर जोन है, अगल बगल जो गांव लगे हुए बफर जोन के वहाँ की गाय चरने के लिए आ रहे हैं जंगल. बस गाय हत्ते फंस जाएंगे तो इसको चुका देंगे.
टाइगर एक गाय दिखा था सफारीचा अर्धा भाग फिरून झाल्यानंतर सर्व ग्रुप एका ठिकाणी एकत्र आले. तर गाईज आम्ही आलो होतो. वाघ काय अजून दिसत नाही. गाईस दिसले आम्हाला. गाई दिसत. वाघाचे ठसे दिसले पण ते वाघाचे- कुत्र्यासारखे दिसत होते. त्याचे पायासारखे होते. खाली पाणी हे बघा. आम्ही मुंबईमध्ये नाही इथे आमचे जिप्सीज उभे आहेत. सगळे अगदी मनाने नाराज झालेत. बोले अजून वाघ काय दिसना. ते पायाचे ठसे बघून फक्त होप आम्हाला वाढल्या गाया होत्या की दिसल्या. वाघ दिसेल पण तो काही दिसला पण नाही. आम्हाला गाईड बोलतात की चान्सेस कमी आहेत. आता काय बोलणार. आम्हाला म्हणतात की दुपारच्या बाहेर पडतात गरमी घ्यायला त्यामुळे सकाळला थंडीत मला नाही बसू काय वरती टपावर फोटो काढू घाण लागेल बघ. मग काय कोण आलं तर गाईस आम्हाला बकऱ्या दिसलेत. ही बघा ही एक बकरी आहे. हा बोकड आहे. हा बोकड दिसलाय. अरे अरे भालू पण आला. अस्वल दिसला. अस्वल एखाद्या खाली रिग्रेट करणार आम्ही जाऊन आलो. आलू बोला कुठला अजिबात डिअर पाणी आहे तिथे पाणी बघितलं. तर गाईस अजून एक बकऱ्यांचा कळप आलेला आहे. चलता अरे बघा सगळेजण आले भेटले एकत्र. माझा आणि स्वेटरचा फोटो एक सब लोग आहे. तर गाईच वाघ काही दिसला नाही पण आम्हाला उंटाची सवारी भेटली. ए हुर उंट भेटला मला. ते बस पडू नका. एकत्र भेटल्यावर थोडा वेळ गप्पा मारून परत निघालो आम्ही आपापल्या जिप्सीकडे. तो पहाड़ गाइस अपनी गाड़ी ये है. मेरे को आगे बैठ. यश मी तेव्हा तिला बोलत होती की नाही तू समस्या तसं नाही. काय एकच गँग तर मित्रांनो आपल्याला टायगरचे पंजे दिसलेले आहेत. म्हणजे टायगर इथंच आहे. अरे हा यश बोलला आम्हाला पंजे दिसले ते हेच पंजे. वाघाचे ठसे दिसले पण ते वाघाचे- कुत्र्यासारखे दिसत होते. कुत्र्याचे पायासारखे होते. आता हा जरा डोकं जरी
तर गाईस आता आम्ही चढतो एका डोंगरावर. पहाड़ चढ़ रहे हैं और हमारी जिप्सी पहली बार 4x4 का एक्सपीरियंस लेते हुए हम शेवटी फिरता फिरता आम्ही आमच्या शेवटच्या पॉईंटवर पोचलो. इथे एक वॉच टॉवर होता. तिथून आपल्याला संपूर्ण पन्ना पार्कचा सुंदर असा नजारा दिसत होता. त्याचा चांगला वाटला आम्हाला. काय वरती गेले होते. काय ना असंच त्याच्या आधीवाला तो होता तो चांगला होता. काय वेगळं असं काय वाटलं नाही. असं वाटलं गावातच फिरते माझ्या. काय मी मध्ये झोपली थोडा वेळ. मी पण आम्ही मस्त एन्जॉय. तर अशा प्रकारे जंगल सफारीचा कार्यक्रम उरकून पुन्हा आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. आमचा स्टे खजुराहो मंदिरांच्या जवळ असल्यामुळे दुपारचं जेवण उरकून पुन्हा आम्ही त्या मंदिरांमध्ये जाण्याचं ठरवलं. तर हाय. आपके खूबसूरती का राज क्या है? 2 वेळा स्नान. कसं वाटतं इकडे? अनुभव कसा आहे ना? जाम भारी वाटतं. बस एवढंच एवढं भारी म्हणजे बॅग भारी आहे ना म्हणून मी बोललो. घेऊ काय? अरे पहारे की जरूरत नाही. इतरांसाठी काय बोलणार तुम्ही? फुलपाखरं खूप झाली आहेत मॉडेल आर्टमध्ये. अरे बापरे. तिकडे जा तिकडे जा. ही झाडं पण करायला छान आहे तिथे बसून. तर गाईज आपल्याला एक नवीन पाहुणे भेटले आहेत. तर गाईज आपण हे पाहत आहे जे उडत आहेत ना ते कावळे बिवळे कोण नाहीत, ते फक्त पोपट आहेत. ज्याप्रमाणे आपल्याकडे कावळे असतात तसे इकडे पोपट उडत आहेत. हे बघा.